विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। विठ्ठलामुचे जीवन आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा। विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची। विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी। विठ्ठल जीवाचा जिव्हाळा, विठ्ठल कृपेचा कोवळा, विठ्ठल प्रेमाचा पुतळा लाविला चाळा विश्व विठ्ठले। विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले वीण चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे। विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्या आवडीचं स्पष्टीकरण करतात। हे जे प्रकरण आहे हे प्रकरणच आवडीचं आहे, कारण याला नावच काय आहे, नाट। नाट शब्दाचा अर्थ निषेध असाही आहे, परंतु या ठिकाणी नाट शब्दाचा अर्थ निषेध असा नाही। एका शब्दाचे अनेक अर्थ असतात, एका अर्थाकरता अनेक शब्द असतात। कधी कधी शब्द एक असतो, त्याचे अर्थ अनेक असतात। काय शब्द एक आणि त्याचे अर्थ अनेक असतात। कधी कधी असं असतं अर्थ एकच असतो आणि त्या अर्थाचे शब्द अनेक असतात। जसं हरी शब्द आहे, काय शब्द आहे, हरी शब्द। शब्द एकच आहे हरी, त्याचे अर्थ अनेक आहेत। हरी शब्दाचा अर्थ विष्णू, म्हणजे हरी शब्दाचा एक अर्थ काय आहे, विष्णू। हरी शब्दाचा दुसरा अर्थ आहे इंद्र। हरी शब्दाचा तिसरा अर्थ आहे वानर। हरी शब्दाचा चौथा अर्थ आहे सिंह। शब्द एक, अर्थ अनेक। शब्द एक असतो तर अर्थ अनेक असतात। कधी कधी अर्थ एकच असतो, त्याला शब्द अनेक असतात। पाणी, पाणी हे ज्या वस्तूला नाव आहे, पाणी आपण ज्याला म्हणतो ती जी वस्तू आहे की जी आपण दररोज उपयोगामध्ये आणतो, वापरतो, पितो, स्नान करतो ज्यानी, अशी जी ही पाणी नावाची वस्तू आहे ती वस्तू एक आहे, तिला नावं अनेक आहेत। त्याला एक नाव पाणी मराठीतलं, उदक, जल, जीवन, असे
शब्द अनेक अर्थ एक असं असू शकतं. म्हणून नाट हा जो शब्द आहे, नाट शब्द एक आहे, त्याचे अर्थ अनेक आहेत. काय? शब्द एक, अर्थ अनेक. त्याच्यामध्ये एक अर्थ निषेध, पण या ठिकाणी निषेधार्थ घ्यायचा नाही. या ठिकाणी नाट शब्दाचा अर्थ आहे छंद, आवड. अर्थात हे प्रकरण जे आहे नाटाचं प्रकरण म्हणजे हे प्रकरण छंदाचं प्रकरण आहे, आवडीचं प्रकरण आहे. या प्रकरणातून तुकोबारायांनी आपली आवड स्पष्ट केलेली आहे. तुकोबारायांच्या आवडीची अभिव्यक्ती या प्रकरणातून होते. तसं तुकोबारायांना देवच आवडत होता. देवाशिवाय दुसरं काही आवडत नव्हतं. आणि म्हणून अनेक प्रमाणही आहेत. अनेक प्रमाणातून तुकोबारायांनी आपली आवडही सांगितलेली. आवडे निरंतर हेची ध्यान. तुकोबारायांना देवच आवडत होता आणि तो हे विटेवरच आवडत होता, बांधावरचा नाही. सेंदरी हिंदरी दैवते कोणती पूजी भूते घेते. तुकोबारायांना हे ध्यान आवडत होतं, म्हणजे पांडुरंगाचं ध्यान. पांडुरंग आवडत होता, देव तुकोबारायांना आवडत होता. तुकोबारायांच्या आवडीचा विषय कोण होता? देव होता, पांडुरंग होता. बहु आवडसी जीवापासून या, जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, बहु आवडसी जीवापासून या. आणि तुकोबारायांना देव आवडत असल्यामुळं तुकोबाराय देवाच्या संबंधी असणाऱ्या त्या वस्तू सगळ्या तुकोबारायांना आवडत होत्या. देवच आवडत असल्यामुळं देव ज्या नगरीमध्ये राहतो ती नगरी आवडत होती. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक. पंढरपूर आवडत होतं. अर्थात देवाच्या संबंधी असणाऱ्या सर्व वस्तू तुकोबारायांना आवडत होत्या. त्यामुळं आणि ज्या व्यक्तीची ज्या वस्तूची आवड अंतःकरणामध्ये असते, मग तो व्यक्ती त्याच वस्तूविषयी त्याच व्यक्तीविषयी त्याला बोलावं वाटतं, त्याच व्यक्तीविषयी त्याच वस्तूविषयी त्याला ऐकावं वाटतं. कुणी विचारलं आपल्या प्रेमाचा आपल्या आवडीचा जो विषय आहे त्याविषयी जर कुणी विचारलं तर त्याला एवढा आनंद होतो की तो आनंद गगनात मावत नाही. त्याला तेच बोलावं, तेच ऐकावं, त्याच्याविषयीच काहीतरी करावं असं वाटत असतं. आणि तुकोबारायांना देव इतका आवडत होता, इतका आवडत होता की आपल्या प्राणापेक्षाही जास्त, खूपच आवडत होता. त्याच्यामुळे तुकोबाराय रात्रंदिवस देवाचंच भजन करायचे, दुसरं काहीच करत नव्हते तुकोबाराय. कुणी जवळ आला बसलं तर त्याला देवाविषयीच बोलायचे, देवा वाचून दुसरं बोलतच नव्हते. हा तुकोबारायांना देवाचाच छंद लागलेला होता. तुकोबारायांनी नियमच केलेला होता की बोलण्याची नाही, आता देवाविना काही बोलायचं नाही. बोलायचं तर देवाविषयी बोलायचं, पाहायचं तर देवालाच पाहायचं, ऐकायचं तर देवाचंच ऐकायचं. हाताने काय केलं तर देवाचंच भजन करायचं, हाताने केलं देवाचीच पूजा करायची, पायानं चाललं तर देवाच्या दर्शनालाच चालायचं, मनाने चिंतन केलं तर देवाचंच चिंतन करायचं. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई, राहे विठोबाचे पायी,
अशी ही तुकोबारायांनी आपल्या सगळ्या इंद्रियाची आवड, त्या सगळ्या आवडीचा विषय एक देव बनवलेला होता. बोलायचे देवाविषयीच, कुणी आलं की देवाविषयीच बोलायचे. लोकांनी तुकोबारायांना विचारलं, महाराज तुम्ही आम्हाला देवाविषयीच का बरं नेहमी नेहमी सांगता हो? दुसरा विषय बदलतच नाही तुम्ही. लोक कीर्तनाला आले तरी त्यांना विषय बदलून लागतो. तोच विषय असल्यावर बोल होऊन जातात. आणि तुम्ही विषयच बदलत नाही देवाचा कधी. असं का? देवाचीच गोष्ट देवाविषयीच तुम्ही का बोलत राहता? तुकोबारायांनी या प्रश्नाचं उत्तर प्रस्तुत जो अभंग आहे त्या अभंगाचं जे दुसरं चरण आहे त्या दुसऱ्या चरणातला जो शेवटचा भाग आहे. अभंग चौकडी आहे. चौकडी म्हणजे 4 कड्या आहेत एका चरणामध्ये. 4 कडीचं एक चरण आहे. मग दुसऱ्या चरणामध्ये ज्या 4 कड्या आहेत त्या 4 कडीतली जी चौथी कडी, त्या चौथ्या कडीमध्ये तुकोबारायांनी त्याचं उत्तर सांग. मी देवाविषयीच का बोलतो? देवाचा विषय मी बदलितच नाही का? तुकोबाराय म्हणतात की मला देवाविषयी बोलायला आवडतं, खूप आवडतं. आवडे मात विठ्ठलाची, विठ्ठलाची मात आवडे. मला विठ्ठलाची गोष्ट आवडते. देवाविषयी बोलायला आवडतं. मग ती कधी बोलायला आवडतं, ऐकायला आवडतं. गोष्ट शब्दाचा अर्थ देवाचं सगळंच काही, जे काही असेल ते सगळंच मला देवाचं आवडतं. देव म्हणजे विठ्ठल, दुसरा नाही. विठ्ठलाची गोष्ट तुम्हाला आवडते? हो. का बरं आवडते तुम्हाला विठ्ठलाची गोष्ट? आम्हाला तर नाही आवडत. जगामध्ये किती लोक आहेत, सगळ्यांना विठ्ठल आवडतो, विठ्ठलाच्या गोष्टी आवडतात. नाही, तुम्हालाच का विठ्ठलाची गोष्ट आवडते? विठ्ठलाविषयी बोलायला आवडतं, विठ्ठलाविषयी ऐकायला आवडतं, त्याच्याविषयी काहीही तुम्हाला आवडतं का? आणि मग त्याचं उत्तर तुकोबारायांनी प्रथम चरणापासून सांगायला सुरुवात केली. पांडुरंग विठ्ठल आम्हाला जो आवडतो त्याचं कारण हे की तो आमचं जीवन आहे. विठ्ठल आमचे जीवन, विठ्ठल आमचं जीवन आहे. जीवन जीवन म्हणजे विठ्ठल नावाचा मुलगा आहे आणि त्याचं नाव तुम्ही जीवन ठेवलं आणि तो जीवन म्हणजेच विठ्ठल आहे? तसं नाही हो. मग जीवन शब्दाचा अर्थ आहे प्राणाला आधार. जीवन शब्दाचा अर्थ काय आहे? प्राणाधार. म्हणजे काय? आपण आता जिवंत आहे. का जिवंत आहे? आपल्या शरीरात काय आहे? प्राण आहे. आणि प्राण नसेल तर मग कोणी तू जिवंत आहेस कोणी व्यवहार करतं का? नाही, मेला म्हणतात. लगेच उचलतात, जाळून टाकतात, पुरतात, नाही तर फेकून देतात. म्हणजे मनुष्य जिवंत तोपर्यंतच असतो की जोपर्यंत त्याच्या शरीरामध्ये काय असतो? प्राण असतो. आणि शरीरामध्ये प्राणाला धारण करून ठेवणारा किंवा प्राणाला आधार जो असतो त्याला प्राणाधार म्हणतात. त्याला काय म्हणतात? प्राणाधार म्हणतात. आणि जीवन शब्दाचा अर्थ आहे प्राणाधार. विठ्ठल हा आमचा जीवन आहे म्हणजे आमचा कोण आहे? तो प्राणाधार आहे.
प्राणाधार कसं काय हो महाराज, आम्हाला काय तुम्ही असं कोड्यातच बोलू लागलेले. विठ्ठल कसा काय प्राणाचा आधार होईल? विठ्ठल प्राणाचा आधार कसा होईल? तुकोबाराय म्हणतात, बाबा पाणी ना पाणी, त्या पाण्याला एक नाव आहे जीवन. आहे ना जीवन, पाण्याला जीवन म्हणतात. पाण्याला जीवन का म्हणतात? त्या पाण्याची जी मम्मी आहे, त्या मम्मीनं पाण्याला पाण्यात घातलं, घुगऱ्या घातल्या आणि कानामध्ये कुर्र असं करून ती नाव ठेवलं नाही जीवन. तसं नाव ठेवलंय ते जीवन पाण्याला, पाण्यात घालून. मग त्याला जीवन का म्हणतात? कारण त्या पाण्यामुळं सगळे प्राणी जगतात. काय त्या पाण्यामुळं प्राणी काय होतात? जगतात. पाण्या वाचून प्राणी जिवंतच राहू शकत नाहीत. सगळ्या प्राण्यांच्या जिवंतपणाला आधार पाणी आहे, म्हणून ते जीवन आहे. म्हणून ते काय आहे? जीवन आहे. तसं तुकोबाराय म्हणतात की आम्ही जे जगतो त्या आमच्या जगण्याला आधार कोण आहे? आधार कोण आहे? विठ्ठल आहे. विठ्ठल. विठ्ठल जर नसेल तर आम्ही जगूच शकत नाही. विठ्ठल जर नसेल तर आम्ही जगूच शकत नाही. जसं मासा असतो की नाही, मासा जिवंत राहतो. त्या माशाला जिवंत राहण्याला आधार कोण आहे? पाणी आहे. जसा पाण्यातून मासा काढला की तो पाण्यात विना असलेला मासा, पाण्या वाचून असलेला मासा, तो जिवंतच राहू शकत नाही, जगूच शकत नाही. आपण तरी पाण्या वाचून जगू शकतो का? जगूच शकत नाही. एखाद्या वेळेला अन्न वाचून जगू शकू, महिना दीड महिना, पण पाण्या वाचून तर जगू शकत नाही. एक दिवसही राहू शकत नाही पाण्या वाचून. म्हणून पाणी हे जीवन जसं आहे तसं तुकोबाराय म्हणतात, हा विठ्ठल आमचं जीवन आहे, कारण आम्ही विठ्ठला वाचून जगू शकत नाही. विठ्ठल जर शरीरात नसेल, विठ्ठल जर आमच्या जवळ नसेल, विठ्ठला वाचून जर आम्ही ती राहूच शकत नाही. ती कल्पनाही सहन होत नाही. म्हणून विठ्ठल आमचं काय आहे? जीवन आहे. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी. हा विठ्ठल आमचा आहार झालेला आहे. जसा आहार मनुष्य घेतो आणि म्हणून जगतो, आहारा वाचून जगू शकत नाही, तसं विठ्ठल आमचा आहार आहे, आमचं जीवन आहे. विठ्ठल आमचे जीवन. अजून एका दृष्टीने याचा अर्थ असा करता येईल, विठ्ठलाला जीवन म्हणण्याचं कारण असं आहे की आम्हाला नव्हे, सगळ्या जगालाच जीवन विठ्ठल आहे. ऐका, तुकोबारायांनी जरी इथं आमचे जीवन म्हटलं असलं, कारण तुकोबाराय भक्त आहेत आणि सगळ्या भक्तांची भूमिका घेऊन तुकोबाराय म्हणतात आमचं जीवन म्हणजे आमचं भक्तांचं जीवन, असं जरी म्हटलेलं असलं तरी फक्त विठ्ठल हा भक्तांचं जीवन आहे असं नाहीये, सगळ्या जगाचं जीवन तो आहे. कारण त्याच्या वाचून जगच राहू शकत नाही. त्याच्या वाचून जग राहूच शकत नाही. तो जीवन आहे सगळ्या जगाचं. कसं जीवन आहे हो? अहो, सगळ्या जगाचं कारण तो आहे. सगळ्या जगाचं कारण तो आहे. त्याच्यापासून जग झालेलं आहे, त्याच्यामुळे जग जिवंत आहे आणि त्याच्यामध्ये जग काय होतं? विलीन हो. येतो आयमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती यत् प्रयंत्याभिसंविशन्ति तत् विजिज्ञासस्व तद् ब्रह्म. श्रुतीनं शास्त्राने ज्याला ब्रह्म म्हटलं तोच विठ्ठल आहे. ज्याच्यापासून जग जन्माला आलं, येन जातानी जीवंती, आणि ज्याच्या योगानं ही जन्मलेले प्राणी, हे भूत जीवंती म्हणजे जगतात. ज्याच्या योगानं जगतात तो हा आहे, आणि ज्याच्या योगानं जगतात त्याला जीवन म्हणतात.
ज्याच्यामुळं जगतात त्यालाच काय म्हणत असतात, जीवन म्हणतात. आणि याच्यामुळं सगळे जगतात. श्रुतीमध्ये असं वर्णन आहे की आनंदापासून ही भूत निर्माण होतात, आनंदाच्या योगानं जगतात आणि आनंदामध्येच काय होतात, विलीन होतात. आणि तो आनंद म्हणजेच विठ्ठल आहे. आनंद वेगळा आणि विठ्ठल वेगळा असं नाहीये. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे. आनंद म्हणजेच विठ्ठल आहे. या आनंदापासून म्हणजे विठ्ठलापासून भूत जन्माला आली आणि आनंदाच्या योगानंच आनंदामुळं भूत जगतात. आनंद जर मिळाला नाही तर जगणारच नाही. मनुष्य झोपेमध्ये प्रवृत्त होतो की नाही, झोपतो की नाही मनुष्य, झोपता की नाही तुम्ही, झोपता ना. का झोपता बरं, काय तिथं गुलाबजामुन आहे झोपीत, का बालुशाही आहे, हा मग कोण आहे, काय खायला भेटतं, मग काय गाणे ऐकायला भेटतात, मग कोण आहे, कोण बघायला भेटतं झोपेत, हा काय आहे, काय वास येतो झोपेत, काय आहे भुवा, झोपेत विषय कोणताच नाही तरी मनुष्याची तिकडे प्रवृत्ती होते. का, कारण तिथं आनंद आहे. आणि झोप झाली की असा प्रसन्न होतो, आनंदानं तृप्त होऊन जागा होत झालेला असतो. ते आनंदाच्या योगानं जगतात. आनंदापासूनच निर्माण झाली भूत, आनंदाच्या योगानं जगतात, पुढे आनंदामध्येच विलीन होणार आहेत. आनंदाच्या योगानं जगतात आणि ज्याच्या योगानं जगतात त्याला जीवन म्हणत असतात. आनंद म्हणजे पांडुरंग आहे, विठ्ठल आहे, त्याच्या योगानं जगतात म्हणून त्याला जीवन म्हटलेलं आहे. दुसरं असं आहे की पांडुरंग विठ्ठल हे जगाचं कारण आहे, उपादान कारण आहे. काय, पांडुरंग विठ्ठल हे जगाचं काय आहे, उपादान कारण आहे. त्याच्यापासून जग झालेलं आहे आणि त्याच्यापासून जग झालेलं असल्यामुळं उपादान हे कार्याचं जीवन असतं. उपादान हे कार्याचं काय असतं, जीवन असतं. ते उपादान नसल्यावर कार्यच राहत नाही. उपादान जर नसेल तर कार्यच राहत नाही. तंतूपासून पट होतो, काय होतो, तंतूपासून पट. तंतू म्हणजे काय, दोरे धागे, त्याच्यापासून कापड होतं म्हणजे पट होतो. त्याच्यामध्ये कार्य कोण आहे आणि कारण कोण आहे, तंतू हे कारण आहेत आणि पट हे काय आहे, कार्य आहे. नुसतं तंतू हे कारण म्हणण्यापेक्षा उपादान कारण म्हणा. कोणतं कारण आहे, उपादान कारण आहे. आणि त्या तंतूपासून पट झालेला आहे. मग ज्या तंतूपासून पट तयार झालेला आहे तो पट म्हणजे कापड आणण्यासाठी दुकानात गेला, पाहिलं कापड, हे कापड आवडलं त्याला, किती किंमत आहे हो याची, 500 रुपये मीटर आहे. काय 500 रुपये मीटर आणि हे दुसरं 50 रुपये मीटर. अहो हे कापड 50 रुपये मीटर आणि हे 500 रुपये मीटर, असं का बरं. तुम्ही सांगितलं दुकानदारांनी, अहो कापड तर तेवढंच आहे, मग एकाला 500 रुपये आणि एकाला 50 रुपये असं का. त्यांनी सांगितलं याच्यातलं जे सूत आहे ना, हे सूत भारी आहे आणि त्याच्यातलं सूत हलकं आहे. हलकं ज्याचं सूत आहे ते 50 रुपये मीटर, भारी ज्याचं सूत आहे ते 500 रुपये मीटर. मग ते म्हटलं असं करा, सूत भारी आहे ना, ते सूत तुमचं काढून घ्या आणि फक्त आम्हाला काय द्या, कापड द्या. आम्हाला हेच 500 रुपये मीटरचं जे कापड आहे तेच कापड द्या, फक्त सूत भारी आहे ना ते सूत काढून घ्या आणि फक्त कापड द्या. जमलं असं. त्याच्या बापाला नाही जमणार, दुकानदाराच्या नाही जमणार आणि याच्या नाही जमणार. का, कारण सूत काढल्यावर कापड कसं जाईल, सूत काढल्यावर कापड राहील का ना, का नाही राहत.
कारण ते सूत हेच कापडाचं काय आहे, जीवन आहे. त्या सुता वाचून कापड राहूच शकत नाही. सुता वाचून कापड राहूच शकत नाही. माती वाचून घट राहूच शकत नाही. दुधा वाचून दही राहूच शकत नाही. तस हे जगत, हे सगळे जीव, सगळे प्राणी आनंदा वाचून, विठ्ठला वाचून राहूच शकत नाही, राहूच शकत नाहीत. म्हणून तुकोबाराय म्हणतात की हा जो विठ्ठल आहे आमचं काय आहे, जीवन आहे. आमचं तो जीवन आहे. त्याच्या वाचून आम्ही नाही जगू शकत. की कॉलेजमध्ये एक पोरगी असते, दुसरा मुलगा असतो, ते म्हणत असते मी तुझ्या वाचून राहूच शकत नाही. तसं काय नाही, ते काय जीवन नाहीये. तुकोबाराय म्हणतात विठ्ठल आमचं काय आहे, जीवन आहे. कोणता विठ्ठल? कोणता विठ्ठल? कोणता? तो बहिरा? नाही, तो नाहीये. मग त्या विठ्ठलाची ओळख करून देतात तुकोबाराय, आगम निगमाचे स्थान. कोणता विठ्ठल? आमचं जीवन असलेला जो विठ्ठल आहे तो विठ्ठल कोणता आहे? आगम निगमाचे स्थान. आगम आणि निगमाचं जे स्थान आहे तो विठ्ठल आमचं जीवन आहे. आगम, हा आगम. निगम, हो निगमच. पण हे काय आगम निगम? आगम शब्दाचा अर्थ ही वेदच आहे आणि निगम शब्दाचा अर्थ ही काय आहे, वेदच आहे. मग असे दोन शब्द, एकाच अर्थाचे दोन शब्द तुकोबारायांनी का वापरले? तर एका अर्थाचे दोन शब्द तुकोबारायांनी वापरले पण एका अर्थाकरता वापरले नाही. जर एका अर्थाकरता दोन शब्द वापरले तर द्विरुक्ती होईल, पण भिन्न भिन्न अर्थाकरता वापरले तर कसं काय द्विरुक्ती होईल? मग कोणत्या अर्थाकरता वापर? आगम शब्द हा शास्त्र, पुराण या अर्थाने आहे आणि निगम शब्द वेद या अर्थाने आहे. निगम कल्पतरोर्गलितम फलम शुकमुखादमृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवि भावुकः. तिथं निगम शब्दाचा अर्थ काय आहे? वेद. वेदरूपी कल्पतरू. निगम म्हणजे वेद आणि आगम म्हणजे शास्त्र आणि पुराण. आणि हे यांचं जो स्थान आहे, ब्रह्मसूत्रामध्ये असं व्यासानी सूत्र रचना केली की शास्त्रयौनित्वात. शास्त्र ही ज्याची योनी आहे किंवा शास्त्राची जो योनी आहे. इथंही तुकोबा काय शास्त्र योनित्वात आणि आगम निगमाचे स्थान काय फरक आहे? एकच आहे अर्थ. तुकोबारायांच्या एका वाक्यामध्ये सगळे ग्रंथातले सिद्धांत, वेदांत शास्त्रातले सगळे वेदातले सिद्धांत आलेले आहेत. म्हणून गाथा म्हणजे हे वेदाचं सार आहे. सार. जसं दही असतं त्या दह्यातलं सार काय असतं? लोणी. लोणी हे सार आहे आणि ताक हे असार आहे. तसं सर्व वेदातलं सार म्हणजे काय आहे? गाथा आहे. चहू वेदाचे केलेसे विवरण. पाचवा वेद नाही, मी तर म्हणत नाही पाचवा वेद. गाथा म्हणजे पाचवा वेद नाही. पाचवा वेद म्हटल्यानंतर त्यात चार वेदाहून भिन्न गाथा होईल. गाथ्यामध्ये वेदाहून भिन्न सांगितलेलं नाही काही. जे वेदामध्ये तेच आहे. मग पाचवा कसं काय होईल? जर वेदामध्ये वेगळं आहे आणि याच्यात जर वेगळं असतं तर मग पाचवा झाला असता. आता याच्याकडे ज्ञानेश्वरी आहे, तुझ्याकडे ज्ञानेश्वरी आहे,
यांच्याकडे ज्ञानेश्वरी आहे, त्यांच्याकडे ज्ञानेश्वरी आहे, त्याच्याकडे ज्ञानेश्वरी आहे. मग ज्ञानेश्वऱ्या किती झाल्या? तुमच्या महाराष्ट्रात किती ज्ञानेश्वऱ्या आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी किती ज्ञानेश्वऱ्या लिहिल्या? हा, मग माझी ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? मी लिहिली काय? माझ्याजवळची ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? कोणी लिहिली? मौलीनीच ना. ज्ञानेश्वरी एकच आहे. काय ज्ञानेश्वरी ग्रंथ जरी अनेक छापले असले तरी काय ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी अनेक होतात काय? नाही. तसं वेद आणि गाथा यांचा विषय जर एकच असेल तर मग 5 वेद कसं काय होतील? वेद 4च आहेत. फक्त त्याचं सार रूप आणि तुकोबारायांनी काय केलेलं आहे, ही प्राकृत भाषेमध्ये सामान्य आपल्यासारख्या जीवाला समजण्याकरता सगळे शास्त्राचे वेदातले सिद्धांत सोप्या भाषेमध्ये सांगितलेले आहेत. आगमनिगमाचे स्थान, तिकडे शास्त्र यौनित्वात आणि इथं आगमनिगमाचे स्थान. म्हणजे वेदाचं आणि पुराणादिकांचं जो स्थान आहे, ज्याच्यापासून वेद आणि पुराण येतात, प्रगट होतात, जन्मतात. वेदाचा कर्ता कोण आहे? वेद कुणी रचला? वेद आपल्याजवळ कोणापासून आला? कुणी सांगितला वेद? पूर्वमीमांसक हे वेदाला अनादि मानतात. वेद कसा आहे? अनादि आहे, अनादि अनंत आहे. त्याला नित्य मानतात. ते ईश्वरही त्याचा कर्ता मानत नाहीत. ईश्वरही वेदाचा कर्ता नाही. मग पूर्वकल्पामध्ये असलेला वेद प्रलय झाल्यानंतर तो वेद ईश्वराजवळ असतो आणि ज्या वेळेला तो प्रलय संपला, प्रलयाचा कालावधी संपला, ज्या वेळेला उत्पत्तीचा काल सुरू होतो, समष्टी जीवांचं कर्म ज्या वेळेला फलोन्मुख होतं, त्यावेळेला गतकल्पातला वेद, ते ज्ञान, ईश्वर या पुढच्या कल्पाच्या सृष्टी रचनेला ज्या वेळेला आरंभ करतो, त्यावेळेला तो गतकल्पातला वेद पुन्हा प्रगट करतो, सांगतो. मग तो ब्रह्मदेवाला सांगतो. मग ब्रह्मदेव पुन्हा सगळे ते ऋषींना वगैरे सांगतात. आणि मग अशी ही वेदाची संहिता, गतकल्पातलीच वेदाची संहिता पुढच्या कल्पामध्ये अशी चालू राहते. आणि मग प्रलयाच्या वेळेला हा वेद कुठं राहतो? कुठं होता हा वेद? सगळेच त्यावेळेला प्रलयात कुणीच राहत नाही. मग प्रलयाच्या काळामध्ये वेद जिथं राहतो ते स्थान म्हणजे विठ्ठल आहे. विठ्ठलच नंतर सृष्टीच्या आरंभी हा वेद कोणाच्या समोर प्रगट करतो? ब्रह्मदेवाच्या समोर प्रगट करतो. ब्रह्मदेवाला शिकवतो. तेने ब्रह्म हृदये आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः. तेने ब्रह्म हृदये आदिकवये. आदिकवी म्हणजेच ब्रह्मदेव. मनोमन पद्धतीनं आपल्या अंतःकरणामध्ये असलेलं ज्ञान, आपल्या अंतःकरणामध्ये असलेला वेद, तो आपला पुत्र असणारा जो ब्रह्मदेव त्या ब्रह्मदेवाला देतो. कसं काय देता आलं? जर तो वेद अगोदर भगवंताच्या जवळ नसता तर ब्रह्मदेवाला देता आला असता? देता आला असता? देता आला नसता. ज्या अर्थी ब्रह्मदेवानी स्तुती केल्यानंतर ते दिव्य ज्ञान देतात, मनोमन पद्धतीनं देतात, त्या अर्थी तो वेद, त्या वेदाचं स्थान कोण आहे? ते वेदाचं स्थान कोण आहे? ते जो कोणी आहे त्याला तुकोबा म्हणतात. तो कोण आहे? विठ्ठल आहे. विठ्ठल. विठ्ठल आगमनिगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. विठ्ठल किंवा आगमनिगमाचे स्थान, याचा दुसरा अर्थ अजून एक, की
आगमाचं आणि निगमाचं स्थान जो आहे त्याला म्हणायचं विठ्ठल, तो विठ्ठल आहे. किंवा किंवा ज्याचं ज्ञान, ज्याच्या ज्ञानाचं स्थान आगम आणि निगम आहे. काय विठ्ठलाची जर ओळख करून घ्यायची असेल, विठ्ठलाचं जर ज्ञान करून घ्यायचं असेल, तर त्याची ओळख ती कुठं होते? बाजारात. विठ्ठलाला जाणून घ्यायचं, विठ्ठलाचं ज्ञान प्राप्त करायचं, विठ्ठलाचा साक्षात्कार करून घ्यायचा असेल तर विठ्ठलाचा साक्षात्कार कुठं होईल? कुठं होईल विठ्ठलाचा साक्षात्कार? पिक्चर पाहिल्यावर? का लग्न केल्यावर? का मुलं झाल्यावर? का व्यापार केल्यावर? का दुकान चालवल्यावर? विठ्ठलाचं ज्ञान कधी होईल? विठ्ठलाचं ज्ञान कुठं होतं? वेदात. कारण वेदांनी विठ्ठल सांगितलेला आहे, शास्त्रांनी विठ्ठल सांगितलेला आहे, पुराणांनी विठ्ठल सांगितलेला आहे. म्हणजे विठ्ठलाचं ज्ञान जिथं होतं ते स्थान म्हणजे आगम आणि निगम आहे. कारण त्यांनीच विठ्ठल गायलेला आहे. आपलं म्हातारा काही विठ्ठलाला गातच नाही, म्हातारीही गात नाही, काका काकूही गात नाही, मामा मामीही काही गात नाही. गातात विठ्ठलाला, गातात विठ्ठलाला. विठ्ठलाला कुणी गायलं? चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 पुराणी हरीशी गाती. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे सगळे हरीला गातात, ते हरीचं वर्णन करतात. आणि मग ते हरीचं वर्णन करत असल्यामुळं तिथं आपण गेलो की मग तिथं विठ्ठलाचं ज्ञान होतं. म्हणजे विठ्ठलाच्या ज्ञानाचं स्थान म्हणजे आगम आणि निगम आहे. आगम निगमाचे स्थान. विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. विठ्ठल सिद्धीचे साधन. विठ्ठल हा सिद्धीचं साधन आहे. आम्हाला जी सिद्धी प्राप्त करायची त्या सिद्धीचं साधन म्हणजे कोण आहे? विठ्ठल आहे. सिद्धी आपल्याला जी प्राप्त करायचं आहे साध्य, त्याचं साधन विठ्ठल आहे. सिद्धीचे अनेक प्रकार शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. रूप बदलणं, आपण बोललेलं खरं होणं, अशा अनेक अनेक सिद्धी आहेत. करोडो करोडो अशा प्रकारचे सिद्धीचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये मुख्य अष्टमहासिद्धी आहेत. अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व, वशित्व अशा ह्या अष्टमहासिद्ध्या आहेत. आणि मग या अष्टमहासिद्ध्याच्या प्राप्तीकरता सगळे लोक प्रयत्न करत असतात. कुणालाही वाटतं आपल्याला काय व्हावी? सिद्धी प्राप्त व्हावी, दुसऱ्याच्या मनातलं ओळखता यावं. वाटत नाही? वाटतं. आपल्याला रूप बदलता यावं, आपल्याला लहान रूप घेता यावं, आपल्याला मोठं रूप घेता यावं. आता मनात आलं चला गंगापूर केले, गंगापूरला जाता यावं. चला माऊलीच्या दर्शनाला मंदिरात, लगेच लगेच माऊलीच्या मंदिरात. आपल्याला आकाशमार्गाने गमन करता यावं. अशा वेगवेगळ्या अपेक्षा असतात. आणि ह्या अपेक्षा ज्या शक्तीच्या द्वारा पूर्ण होतात त्याला सिद्धी म्हणतात. त्याला काय म्हणतात? सिद्धी म्हणतात. असे सिद्धीचे हे अनेक प्रकार आहेत. आणि मग अशा सिद्धीचं साधन विठ्ठल आहे का? तो काय बोलतो रे तू? असल्या सिद्ध्या ती विठ्ठल कशाला पाहिजे? वेगवेगळ्या मंत्राचे जप करून, अमकं करून, तमकं करून ह्या सिद्ध्या प्राप्त होतात. योगाची साधना करून योगी लोकांना ह्या सिद्ध्या प्राप्त होतात. त्याच्याकरता विठ्ठल कशाला पाहिजे? मग कोणती सिद्धी? सगळ्यात मोठी सिद्धी जर कोणती असेल तर ती सिद्धी आहे मोक्ष सिद्धी.
मग मोक्षसिद्धीचं साधन विठ्ठल आहे का? काय मोक्षसिद्धीचं साधन विठ्ठल आहे का? नाही रे बाबा, मोक्षसिद्धी नाही का? मोक्षसिद्धी आहे, पण त्या सिद्धीचं साधन विठ्ठल नाही. विठ्ठलाकडून सिद्धी, मोक्षरूपी सिद्धी प्राप्त होत नाही का? तसं नाही रे बाबा. पण मोक्षाच्या सिद्धी करता म्हणजे मोक्षाच्या प्राप्ती करता विठ्ठलच पाहिजे असं नाही. त्यामुळं मोक्षाचं साधन विठ्ठल नाही. मग अशी कोणती सिद्धी आहे की जी सिद्धी फक्त विठ्ठल रूपी साधनाकडूनच प्राप्त होते? आणि महिमा लगिमा गरम या सिद्ध्या तर बाकीच्या साधनांनी प्राप्त होतात, म्हणून त्या सिद्धीचं साधन विठ्ठल म्हणता येत नाही. मोक्ष सिद्धी ही विठ्ठला वाचून ब्रह्मज्ञानाने प्राप्त होते. मग जी अशी कोणती जगामध्ये सिद्धी आहे की जी सिद्धी, त्या सिद्धीचं साधन केवळ विठ्ठलच आहे, विठ्ठला वाचून दुसरं साधन जगामध्ये नाही? अशी कोणती सिद्धी आहे? तुकोबाराय म्हणतात, ती सिद्धी अशी आहे, ती सिद्धी अशी आहे की तिचं नाव म्हणजे भक्ती आहे. तिचं नाव काय आहे त्या सिद्धीचं? भक्ती. भक्ती म्हणतात तिला. आणि ही भक्तिरूपी सिद्धी विठ्ठला वाचून दुसऱ्या कशानेच प्राप्त नाही होत. भक्तीमध्ये दोन प्रकार आहेत, साधनरूपा भक्ती आणि साध्यरूपा भक्ती, प्रेमरूपा भक्ती. तर ही प्रेमरूपा जी भक्ती आहे, ही प्रेमरूपा भक्ती, प्रेम म्हणजे भक्ती आहे. नारद महर्षींनी भक्तीचं वर्णन करत असताना सा तस्मिन परम प्रेम रूपा म्हणून सांगितलेलं आहे. सा नाम ती भक्ती, तू अस्मिन म्हणजे या परमात्म्याविषयी असलेलं जे परमप्रेम म्हणजे भक्ती आहे. सा परानुरक्तीरीश्वरे असं शांडिल्याने सांगितलेलं आहे. ईश्वराच्या ठिकाणी असलेली जी परम अनुरक्ती, परम प्रेम, हीच काय आहे? भक्ती आहे. आणि ही प्रेमरूपा भक्ती दुसऱ्या साधनाने नाही प्राप्त होत. त्याच्याकरता देवाचीच काय व्हावी लागते? कृपा व्हावी लागते. देवाच्या कृपेशिवाय अंतःकरणामध्ये भक्तीचा उदय होतच नाही. म्हणून तुकोबारायांसारख्या महात्म्यांना, ज्ञानोबारायांसारख्या, नामदेवरायांसारख्या महात्म्यांना सुद्धा देवाच्या समोर असं धरणं धरून बसावं लागतं की देवा मला प्रेम दे, करुणी उचित प्रेम घाली हृदयात, उचित करुणी हृदयात प्रेम घाली. ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. ही प्रेमरूपी जे भातुके आहेत, ही जी प्रेमरूपा भक्ती आहे, ही जी सिद्धी आहे, की ही सिद्धी विठ्ठला वाचून दुसऱ्याकडून दुसऱ्या कोणत्या साधनांनी प्राप्तच होत नाही. आता ही सिद्धी काय महत्वाची आहे का? आता तो विषय नाही आपला, तो स्वतंत्र विषय आहे. कशा करता ही सिद्धी पाहिजे? ही सिद्धी प्रेमरूपा भक्ती ज्याला प्राप्त झालेली आहे, त्याचं वर्णन तो कसा असतो, काय असतो, भक्तिशास्त्रामध्ये त्याचं खूप खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. पण अशा प्रकारची ही जी सिद्धी आहे, या सिद्धीचं साधन कोण आहे? विठ्ठल आहे. सिद्धीचं साधन असं तुकोबारायांनी सिद्धी नुसता सामान्य शब्द जरी वापरला असला तरी तर सिद्धी शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? भक्तिरूपी प्रेमरूपा सिद्धी. आणि त्या सिद्धीचं साधन कोण आहे? विठ्ठल आहे. विठ्ठल ध्यान विसावा. विठ्ठल हा ध्यानाने प्राप्त होणारा विसावा आहे. आपण विश्रांतीची सगळ्यांना आवश्यकता आहे. सगळ्यांना विसावा लागतो.
पण विसावा भेटतच नाही. सारखं 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 आपला हा प्रवास सुरू आहे. शिनून शिनून गेलेलो आहे आपण. नाही हो म्हटले, आम्ही तर आळंदीतच आहे, गेटच्या बाहेरही जात नाही. तुम्ही म्हणता की प्रवास करून आलो. कशाचा प्रवास आणि कशाचं काही काहीच नाही. नाही, आपला अखंड प्रवास चालू आहे आणि एक क्षण सुद्धा काय नाही विसावा नाही. क्षण एक तोही नाही विसावा, लक्ष 84 घेतल्या धावा. कुठं फिरतोय आपण? कुठं फिरतो? या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून त्या जन्मात. कधी मनुष्य, आता मनुष्य जन्माला आलो, मागं काहीतरी असू, आता पुढं काहीतरी होणार. असं प्रत्येक वेळेला माणूसच असतो असं नाही ना. कधी आपण बैलाच्या जन्माला गेलो, कधी कुत्र्याच्या जन्माला गेलो, कधी गाढवाच्या जन्माला गेलो, कधी डुकराच्या जन्माला गेलो, कधी कोंबडी झालो असेल, कधी गुहातल्या आळ्या कितीतरी वेळेला आपण झालो असेल. आणि एकदा नाही, अखंड चालू आहे. अखंड अखंड चालू आहे. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जे दातारा. अखंड चालू आहे आणि खूप 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 दुरून अशा प्रकारचा प्रवास करत आलोय आपण. दुरून आलो मी गा, दुःख झाले दारुण. दुरून अशा प्रकारचा हा जन्म मरणाचा प्रवास करत 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 आलेलो आहे. आणि हा प्रवास म्हटलं की दुःख आहे, निव्वळ दुःख, निव्वळ दुःख. म्हणून व्यासाने म्हटलं, जीवंतोपि मृता पंच व्यासेन परिकीर्तितः दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्य सेवकः. प्रवासी हा दुःखी आहे. खूप क्लेश, खूप कष्ट असतं प्रवासामध्ये. मग तो प्रवास कसाही असला तरी काय कष्टच आहे. आणि मग कष्ट झालं की आवश्यकता कशाची असते? कशाची आवश्यकता असते? विश्रांतीची, विसावा, विश्रांतीची आवश्यकता असते. आणि विश्रांतीच नाही भेटत महाराज, विश्रांतीच नाही. जन्माला आला, जन्माला आला की लगेच पळतो. नाही हो म्हणले, माणूस तर 2 वर्ष हालत नाही जागचा, पालता होत नाही, तुम्ही म्हणता पळतो लगेच. नाही नाही, तसं नाही. लगेच त्याची पळायला सुरू, जन्माला की पळायला सुरुवात होते. नव्हे, पळत पळतच बाहेर येतो. हा कुठं पळतो? मृत्यूकडं. कुठं धाव असते याची? आणि मेला की मग थांबला, तिथंही मेल्यावर विश्रांती नाही ना. तिथून लगेच त्याला तिकडे लोटतात, लगेच तिथून धावतो कुठं? जन्माकडं. जन्म मृत्यू, जन्म मृत्यू, मृत्यू झाला की जन्म, जन्माला की मृत्यू. सारखं हे सारखं चक्र चालू आहे. सारखं सारखं हे चक्र, विसावाच नाही. झुंपिले घाणा बांधोनी डोळे, मागे जोड्या तेनेही पोळे, चालिलो किती ते न कळे, दुःख्यारंबळे भूकतहान. तर असा हा प्रवास चालू आहे आपला. आणि विश्रांतीच नाही कुठं. मग विश्रांती प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता ध्यान करावं लागतं. ध्यानाने विश्रांती प्राप्त होते. शरीराची विश्रांती, मनाची विश्रांती वेगवेगळे प्रकार आहेत. जसा आपला हा प्रवास जन्म मरणाचा सुरू आहे, थांबवतच नाही कधी, तसा मनाचाही प्रवास सारखंच सुरू आहे. सारखं मन सारखं फिरत राहतं, सारखं फिरत राहतं. शब्द विषयाकडं, शब्दाचं चिंतन करतं, रसाचं चिंतन करतं, या विषयाचं चिंतन, त्या विषयाचं चिंतन, त्या विषयाचं चिंतन, त्या विषयाचं चिंतन. त्याला वाटतं त्या विषयाकडे गेलो की तिथं आनंद भेटेल, तिथं केलं की तिथं आनंद नाही. त्याला वाटतं मग तिकडे आनंद असेल, मग तिकडे जातो आनंद, तिथं आनंद नाही. आनंद विषयात नाहीच आहे. त्याला वाटतं फक्त, तसं वाटतं फक्त की तिकडे असेल आनंद, म्हणून हे सोडतं ते धरतं. पण तिथं बी तसंच असतं. जशी एक बाई होती,
तिचा नवरा जरा हे होता, त्रास द्यायचा, बाहेरून पिऊन बिऊन यायचा संध्याकाळच्या वेळेला. मग घरी आला की मग चालूच भांडणं. आणि मग त्या भांडणात काय चापटा, लाथा, बुक्या, चिमटे असं बेजार करून टाकायचा. मला वाटलं काय बाई नको असला. दररोज नेहमीच त्रास आहे याचा. त्या त्रासाला कंटाळली आणि तिला वाटलं तो शेजारचा किती चांगला आहे. मग तिनं तो स्वतःचा सोडला आणि मग तो धरला. मग आता तो काय चिमटेन बुक्या घेईना, बुक्यानं मावित नव्हता, चापट्यानं मावित नव्हता, चिमटे घेत नव्हता. मग ते रुमनच काढायचा आणि रुमण्यानं हाणायचा. आणि मग तिला वाटलं मग पहिलाच बरा होता. तसं कुठे जा विषयात, कोणत्याही विषयाकडे जा, तिथं बरं वाटतच नाही. लांब लांब आहे तोपर्यंत बरं वाटतं, तिथं गेलं की मग काय नाही, नुसती आगच आहे. विषयाकडे मन गेलं की तिथं थांबत नाही, तिथं थांबत नाही, त्याला तिथं विश्रांती नाही. त्या विषयाकडून दुसऱ्या विषयाकडे जातं, त्या विषयाकडून पुन्हा दुसऱ्या विषयाकडे जातं, असं सारखं विषय बदलित. पण तेच मन ज्या वेळेला आपला बहिर्मुखपणा सोडून ते अंतर्मुख होतं आणि अंतर्मुख होऊन ज्या वेळेला एका आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होतं, त्यावेळेला मग पुन्हा जागा बदलीतच नाही. आपल्या आत्मस्वरूपाला ते घट्ट धरून बसतं, तिथून ते हालतच नाही. तेवी चित्ताचे चैतन्य झाले घनानंद. अशी जी स्थिती आहे त्याला ध्यान म्हणतात. आणि त्या ध्यानानं जी विश्रांती प्राप्त होते मग मनाला, कायमची विश्रांती, असं जे स्थान आहे विश्रांती स्थान, ते म्हणजे विठ्ठल आहे. मन एकदा विठ्ठलाकडे गेलं की त्या ठिकाणचं मन पुन्हा हालतच नाही. ते ठिकाणच ते मन होऊन जातं. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्तीशी आले. अशा प्रकारचं स्थान, विश्रांतीचं स्थान म्हणजे विठ्ठल आहे. म्हणून विठ्ठल ध्यान विसावा, असा हा विठ्ठल आहे. म्हणून आम्हाला विठ्ठलाविषयीचं सगळं आवडतं, त्याची गोष्ट आम्हाला आवडते. विठ्ठलामुचे जीवन, आगमने गमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. झालं एक चरण. आता काय आपला वेळ झाला, राहिलेला अभंग उद्या घेऊ. ओम शांती शांती शांती. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुदेव महाराज की जय.